नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी शुभम पवार. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत एक पालकांसोबत विद्यार्थ्यांना सेल्फी काढायचा आहे. हा जर सेल्फी तुमचा सिलेक्ट झाला तर तुम्हाला रोख बक्षीस देण्यात येणार आहे. आणि तसेच आपले जे काही माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब आहे यांच्यासोबत तुम्हाला भोजनाचा आनंद सुद्धा घेता येणार आहे. तर सर्व प्रोसेस तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. रजिस्ट्रेशन वगैरे कसं करायचं आहे, घोषणा वाक्य कसं अपलोड करायचं आहे, तसेच सेल्फी कसा काढायचा आहे. तर हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना पालकांना शेअर करा. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून या वेबसाईटवरती यायचं आहे. mahacmletter.in या वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा भेटेल. mahacmletter.in या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम इथे राबवण्यात येतोय आणि त्या अंतर्गत तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत. खालील प्रत्येक बाबी पूर्णपणे वाचायच्या आहेत, अचूक व स्पष्टपणे नमूद करायचे आहेत. जसे की तुमचा मोबाईल नंबर, नाव, शाळेचं नाव असेल, तुमचा फोटो वगैरे व्यवस्थित. खाली रजिस्टर बटन दिसेल, त्या रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं. जसं तुम्ही रजिस्टर बटनावरती क्लिक कराल तर तुम्हाला इथे अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल. तर लेफ्ट साईडला मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि हा मोबाईल नंबर पालकांचा असावा. तर इथे पालकांचा मोबाईल नंबर, पॅरेंट्सचा मोबाईल नंबर टाका. उजव्या साईडला पुन्हा एकदा मोबाईल नंबर कन्फर्म करा आणि त्यानंतर कॅप्चा विचारला जाईल, तो कॅप्चा टाका. कॅप्चा म्हणजे लेफ्ट साईडला जसे लेटर्स नंबर दिसत आहेत ते आहे तसे टाकायचे आणि कंटिन्यू करायचं. मी सगळी माहिती टाकतो आणि कंटिन्यू करतो. कंटिन्यू केल्यानंतर इथे लोडिंग सांगताय, थोडा वेळ वाट पाहायची आहे. इथे पाहू शकता आपण दुसऱ्या स्टेपमध्ये आलेलो आहोत. आता दुसऱ्या स्टेपमध्ये आल्यानंतर स्टुडंट फुल नेम, विद्यार्थ्याचं जे काही पूर्ण नाव असेल त्या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव इथे टाकायचं आहे. त्यानंतर स्कूल नेम, राईट साईडला स्कूल नेम विचारलं आहे, म्हणजे शाळेचं जे काही नाव आहे, खाजगी शाळा असू द्या किंवा सरकारी शाळा असू द्या, तुमचं जे काही शाळेचं नाव असेल ते शाळेचं नाव टाका. आता ती शाळा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तुमची शाळा कोणत्या जिल्ह्यात आहे तो जिल्हा सिलेक्ट करा. तुमची शाळा कोणत्या तालुक्यामध्ये आहे ते सिलेक्ट करा. तालुका यायला थोडा वेळ लागेल तर थोडं थांबायचं आहे. काही सेकंदानंतर, काही मिनिटानंतर हे तालुके येतील. तुमचा जो तालुका असेल तो सिलेक्ट करा आणि खाली कंटिन्यू बटनावरती क्लिक करा. कंटिन्यू बटनावरती जसं तुम्ही क्लिक कराल तर इथे पहा थोडं लोडिंग होईल. तर मी इथे सगळी माहिती टाकतो, कंटिन्यू करतो. लोडिंग झाल्यानंतर आता पुढे आपण आपलेलो आहोत तिसऱ्या स्टेपमध्ये. इथे आपल्याला एक पेज घ्यायचं आहे, कोरा कागद घ्यायचा आणि कोरा कागदावरती आपल्याला काय करायचं आहे, एक घोषणा वाक्य लिहायचं आहे. घोषणा वाक्याचे भरपूर घोषणा वाक्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यामध्ये दिलेले आहेत. त्यामधलं एक कोणतंही घोषणा वाक्य आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने एका पेपरवरती कोऱ्या कागदावरती लिहायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही स्क्रीनवरती पहा, अशा पद्धतीने लिहा. तर क्लोज करायचं आहे. क्लोज बटनावरती क्लिक केल्यानंतर ते घोषणापत्र जे काही तुम्ही केलेला आहे त्याचा जो फोटो काढायचा आहे आणि तो फोटो तुम्हाला मोबाईलमधून इथे अपलोड करायचा आहे. अपलोड इमेज या बटनावरती क्लिक करायचा. जो तुम्ही फोटो काढायचा आहे, घोषणावाक्य ज्याचं लिहिलं आहे त्याचा फोटो काढून तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. तुमचं हे काम झालेलं आहे. आणि जे काही तुम्ही घोषणावाक्य लिहिलेलं आहे, जे काही स्लोगन असेल तुमचा म्हणजे घोषणावाक्य आहे, ते तुम्हाला इथे या बॉक्समध्ये ते टाईप करायचं आहे. जे तुम्ही त्या पेपरवरती लिहिलं होतं तेच तुम्हाला इथे टाईप करायचं आहे. ते टाईप केल्यानंतर कंटिन्यू करायचं आहे. जसं तुम्ही कंटिन्यू कराल तर पुढे तुम्हाला आता एक फोटो अपलोड करायचा आहे. हा फोटो विद्यार्थी आणि पालक यांच्या समवेत असला पाहिजे. विद्यार्थी, पालक आणि मुख्यमंत्र्याचं जे काही पत्र आहे ते पत्र तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतं. जर तुमच्याकडे असेल तर ते टाकू शकता, नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे त्याची प्रिंट काढा आणि अशा पद्धतीने विद्यार्थी असला पाहिजे, पालक त्याचे इथे बसलेले पाहिजेत आणि लेटर आहे ते लेटर पालकांच्या हातात पाहिजे. अशा पद्धतीने हा एक फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. तिथे तुम्ही फोटो कसा आहे तो पहा. हा क्लोज करा. क्लोज केल्यानंतर इथे अपलोड करायचा ऑप्शन येईल. अपलोड इमेजवरती क्लिक करा. जो फोटो काढलाय, जो सेल्फी काढलाय तो इथे अपलोड करा. तुमचा फोटो अपलोड होईल. फोटो अपलोड झाल्यानंतर राईट साईडला कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लेटर मुख्यमंत्र्यांचं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. कंटिन्यू केल्यानंतर आता एक जी काही प्रतिज्ञा आहे ही तुमच्यासमोर येईल. हे फक्त तुम्ही एकदा चेक करा. हे चेक करून तुम्हाला खाली आय प्लेज, मी प्रतिज्ञा घेतो, की इथे एक जो बॉक्स आहे त्या बॉक्सवरती टिक करायची आहे. तिथे क्लिक करायचं आहे, ते टिक होईल. अशी टिक केल्यानंतर राईट साईडला सबमिट द पेजवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट द पेज, आपली प्रतिज्ञा सबमिट झालेलं आहे.
कॉंग्रॅच्युलेशन युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड असं दाखवेल. म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे, तुमचे जे काही लेटर आहे ते सबमिट झालेले आहे. आपला सेल्फी आपला मुख्यमंत्र्याकडे गेलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन मेसेज आला पाहिजे, म्हणजे तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला आहे. हा व्हिडिओ विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि पालकांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.